नीट एक्झामसाठी सरकारने जी फीस घेतली होती, एनटीएने जी फीस घेतली होती, ती विद्यार्थ्यांना वापस देण्यात येणार आहे आणि पुन्हा जी नीटचे पेपर होणार आहे ते एकदम फ्री होणार आहे. सरकारने उपकार केला विद्यार्थ्यांना. हे बघा, सरकारला एवढी गोष्ट कळली पाहिजे, लाज वाटली पाहिजे सरकारला, की जे विद्यार्थी आहेत ते 1000-2000 रुपये त्यांना वापस देऊन ते काय बंगले बांधणार नाहीत. कित्येक विद्यार्थी गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं मुली आहेत जे त्यांचं शेत गहाण ठेवून, त्यांच्या आईचे दागिने गहाण ठेवून ती फीस, ते पैसे घेऊन कोचिंग लावतात, शहरात जातात शिकण्यासाठी आणि तेव्हा जाऊन ते 1 वर्ष 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करून रात्रंदिवस करून त्या एका परीक्षेसाठी मेहनत करतात, अभ्यास करतात आणि जेव्हा पेपर लीक होण्याची बातमी येते अक्षरशः त्यांना सुसाईड सुद्धा एक खूप छोटी गोष्ट वाटते. कित्येक विद्यार्थी सुसाईड करतायत. तरी सुद्धा सरकारला एवढं गांभीर्य नाही की या लेवलची जर का पॅशन आहे तर त्या परीक्षेचं पेपर लीक होणं, ते पेपर लीक होणं किती मोठं फेलियर आहे सिस्टमसाठी, सरकारसाठी, हे सरकारला कळत नाही. आता तुम्ही जे 1000-2000 रुपये वापस देणार आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? त्या 1000-2000 रुपयाचं मेंटली प्रेशरमध्ये आहेत विद्यार्थी, मुलं मुली विद्यार्थी प्रेशरमध्ये आहेत विद्यार्थी. सरकारचं फेलियर इथं स्पष्टपणे दिसून येते. सरकारला लाज वाटली पाहिजे अशा वेळेस. युपीएससी जर सोडला तर मला वाटत नाही असा कोणता पेपर असेल त्यावर आरोप लागला नाही पेपर लीकचा, कोणताच नाही. मला तर असं वाटतं आपल्या देशामध्ये एका विद्यार्थ्याचं भविष्य तुम्ही सगळ्यात पहिले तर 1000-2000 रुपये तुम्ही घेताय कशावर? एक्झामसाठी. ठीक आहे, तुमचं आहे ना, कारण त्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यासाठी तुम्हाला लागत असतं, प्रोसेससाठी लागत असतं. त्यानंतर सुद्धा जर का तुम्ही फेलियर, आता जेवढे अप्लाय करतात यासाठी नीटसाठी, मला वाटतं त्याच्यापेक्षा ते जास्तच असणार युपीएससी मध्ये. ते 100 रुपयाच्या बेसमध्ये एवढं ट्रान्सपरन्सी कशी ठेवतात, मेंटेन करतात, मला ही गोष्ट कळत नाही. मग सरकारला लाज वाटली पाहिजे. खरंच बरेचसे लोक डिमांड करतात की एज्युकेशन मिनिस्टरने जे राजीनामा दिला पाहिजे, पण मला एक गोष्ट तर नक्कीच कळली, या सरकारमध्ये कोणताही प्रकारचे मंत्री असो त्यांच्यामध्ये एवढी मत नाहीच आहे की ते राजीनामा देऊ शकतात. आणि ती गोष्ट दूर नाहीये, नेपाळमध्ये झालं, श्रीलंकामध्ये झालं, आपण बघतो जेनजीवर रस्त्यावर उतरली. तुम्ही भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असो, गृहमंत्री अमित शहा असो, खरं सांगतोय नेचर आणि लॉ अँड ऑर्डर यांची धज्जा उडवली तुम्ही. आणि तो दिवस मला तर वाटत नाही की दूर आहे, ज्या दिवशी आपल्या देशातील जेनजी असो, मिलेनियल असो, जे जनरेशनचे नाव आहेत सगळे रस्त्यावर उतरणार. आणि ज्या वेळेस सगळे लोक आम्ही सगळे रस्त्यावर आमच्या हक्कासाठी उतरू, त्यावेळेस देशाची पोलीस फोर्स नाही, आर्मीसाठी तर रिस्पेक्ट सगळ्यांच्या मनात आहे, पण आर्मी सुद्धा जर का तुम्ही लावली अशा लोकांना थांबवण्यासाठी तर लोक ऐकणार नाही. एकतर तुम्हाला देश सोडून जावं लागेल किंवा त्या लोकांवर गोळ्या झाडाव्या लागतील. तेव्हा जाऊन ती सिच्युएशन थांबून म्हणजे तुम्ही थांबू शकता, कंट्रोल करू शकता. त्यामुळे जागे व्हा, गोरगरिबांसोबत एवढाही अन्याय करू नका, एवढे फॉर ग्रांटेड घेऊ नका त्यांनी. बाकी तुम्ही समजदार आहात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.